काय बनवलं बेटा? चिखल. आता बघा आमच्या अस्मिताचं काम थांबून नाही राहिलं, पावसाचं सुद्धा काम जोरात चालू आहे. स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर पोळ्यानिमित्त 2-3 दिवस सुट्ट्या टाकून मी आलोय गावाला. आणि काल नाशिकवरून येता येता नर्सरीमधून काही मिरच्याचे रोपं आणलेले आहेत. तर ते मिरच्याचे रोपं लावण्यासाठी आम्ही मळ्यात जातोय. माझ्यासोबत आहे अस्मिता, हे बघा अस्मिता, विलास. आणि तुम्हाला मी मिरच्या कशा लावल्या जातात. आता कसं आहे, आता सऱ्या तर काय पाडलेले नाहीत, अचानक आमचं नियोजन झालं लावण्यासाठी. पण जसं जमेल तसं आम्ही लावण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आमच्या गावाकडचं नैसर्गिक एक सौंदर्य आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघत राहा कंटिन्यू असंच. मित्रांनो हे आपलं घर आहे, गाडी लावलेली आपण. हे त्या विलन त्यांचं घर आहे. विला बघा तेव्हापासून कोण बोलते, कोणाचं बोलते काय माहिती. हे बघा HP गॅसवाले. हे बघा आमच्या इथं गावामध्ये गणपतीची तयारी करून राहिले आणि हे मंडळाची पोरं आहेत, बघून घ्या. हे बघा डोंगर. तर बघा मित्रांनो, मळ्यामध्ये जाण्यासाठी कावेरी आणि गीतांजली पण आलेले आहेत. हे बघा येत आहेत, चोर पावल्यांनी हळूहळू येत आहेत. तर बघत राहा कसं वाटतंय आमच्याकडचं वातावरण आणि एक नैसर्गिक सौंदर्य. कशा प्रकारे तुम्हाला आवडतंय की नाही नक्की कमेंट करा. बघा अस्मिता बघा पाण्याचा आनंद कशी लुटते. हा बघा आमचा रस्ता माझा आमचा मळ्यात जाण्याचा रस्ता बघितलं तुम्ही. आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे पूर्ण शेत जे आहे ते माझे मोठे चुलते जे आहेत, मोठे बाबा त्यांचं आहे. आणि त्यांच्या शेतातून आम्ही आता आमच्या शेतात जातोय.
बघा अस्मिताने एक छोटासा खेकड धरला होता आणि ती पाण्यात सोडून दिला तिने. चल बेटा, मामान ते पुढे गेले. चल मामान ते पुढे गेले. चल मामान ते पुढे गेले. बघा हे दिसतंय, हे जे निळ्या टी शर्ट वरती जे आहे ते माझी सर्वात मोठे चुलते. बघूया काय आलं. बँकेतून काय आलं. बनावची नोटा निघल्या. कोणाला. मला कोण दिल्या. बँकेतून बनावची नोटा निघल्या. बनावची बघा बघा यांचं मत असं आहे की बँकेतून ह्या बनावटी नोटा म्हणजे डुप्लिकेट नोटा दिलेल्या आहेत. काय पण सांगतात. कोण दिल्या सर. म्हणजे मी तिच्यातून पाहा ना काय ते का मग एखाद्या ठेवले आहे तिच्या. तुझे पैसे आहेत का. तुझेच पैसे आहेत का. माझे आहेत का मग कोणाच. मग आता मी काढले खिशातून. तुझे खिशातून एखाद्या ठेवला हो मग. तुमच्या खंड्या बिंड्याने ठेवले असते काही जण. बघा खंड्याने त्याला पोळ्याची भेट दिलेली आहे. 20 रुपये, 500ची नोट आणि 200 रुपयाची नोट. असे किती झाले पैसे सांग बरं. 500, 200, 700 आणि 720 रुपये. 720 रुपये त्याला पोळ्याला गिफ्ट दिलेलं आहे. आणि ते सगळे बनावट नोट आहेत म्हणजे डुप्लिकेट नोट आहेत. डुप्लिकेट. चला मग बघत राहू आपण पुढे. काय बेटा. कावेरी याच्यात लावायचे का वरती. हा बघा काय बेटा. हा कोण. खाली बसून काय करू. कोणाच्या. माझ्या ती पाय खराब आहेत पण. बस बघा अस्मिताला खांद्यावर बसायचंय. बसायचं कसं बसता असं. अस्मिता तुकडी चालून चालून है ना बेटा. टाकी होती ना ती उन्हाळ्यामध्ये ना जेव्हा आपल्याला नदीला पाणी नव्हतं ना बेटा तेव्हा कपडे धुण्यासाठी बाबांनी केलं होतं ते पाण्याची व्यवस्था. थकली का. ड्रिपचे नळे गोळा करून ठेवले का.
हे नको दगड 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 पुरा मोठा ते नाही खोदात तू काय करते आशू? थकली? बघा तुझं कमरला चकलं काम करून करून है ना बेटा. थकली? विश्रांती घे इकडे. का बरं? बरं. अशू थकली नाही का तू? कर काम कर. बघा अशू पाऊस येतोय बेटा इकडे. बघा पावसात तरी आमची अस्मिता काम करते. बघा आमच्या अस्मिताचं काम थांबून नाही राहिलं. पावसात सुद्धा काम जोरात चालू आहे. मम्मीला छत्री धरायला लावली आणि अस्मिता काम कंटिन्यू काम करते. पण तिला भविष्यात डॉक्टर व्हायचं ना बेटा. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचंय आणि ती तुझ्या डॉलीचं ऑपरेशन करणार आहे का? गेली बघा. बघा पावसामुळं सऱ्या काय पाडायला जमल्या नाहीत आणि आता दोरीमध्ये ही जी निळ्या कलरची दोरी दिसते त्या दोरीमध्ये मिरच्या लावतायत आणि नंतर जेव्हा कधी पाणी कमी झालं की त्या दिवशी सऱ्या आम्ही पाडून घेणार. काय बनवलं बेटा? चिखल. आता चिखलात काय बनवणार तू? खेळणी आणि बॉल. बरं बघा अस्मिता चिखल. थकली का तू? नाही ना. तू खूप गंदी झाली. तुला तर आंघोळ घालावं लागेल. नाही का? तुला आवडतं का चिखलासोबत खेळायला? गंदी खेळते. तुला तर नदीतच आंघोळ घालावं लागेल है ना. हा नदीत फेकू का तुला? नदीमध्ये हा फेकाना लगेच फेकाना. चल उठ चल. तू काय ऐकणार नाही. बाय बाय कर मग. मित्रांनो आपल्या शेतातील आंबे हे बघा. बरेच मोठे झालेले आहेत.
अजून बाकी जे काही आंबे आहेत ते असे वरती लावलेले आहेत, इकडे पण लावलेले आहेत. जवळपास 200च्या आसपास झाडं असतील. तर मित्रांनो, आमच्या मिरची लावायचं जे काम आहे ते झालेलं आहे ना बेटा? हां, झालं नाही ना अस्मिता? मिरची लावायचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय घरी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां, तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय कर, बाय बाय. तुम्हाला मी गाव दाखवतो शेवटी आमचं गाव. हां, गाव दाखवतो आपण ना बेटा. हां हां हां. आमचं जे गाव आहे ते चारी बाजूने डोंगराच्या कुशीत बसलेलं गाव आहे. माझ्या गावाचं नाव देवमाळ, पोस्ट माणी, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. हा पूर्ण आदिवासी भाग आहे. आणि हे बघा, हा गाव अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला माझा गाव. अभिमान वाटतो. भारी म्हणजे नैसर्गिक सौंदर्य मला लाभलेलं आहे. आणि त्यानंतर हे बघा, भात शेती. आमच्याकडे प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये भात शेती प्रामुख्याने केली जाते. यावर्षी आम्ही इंद्रायणी भात केलेला आहे. आणि हां, इंद्रायणी जवळपास 20 किलोचा बियाणं आणलं होतं. तर बघूया, तुम्हाला मी जर दिवाळीमध्ये आलो तुम्हाला पुढे मी भाताची कंडिशन कशी आहे ते दाखवणार. काढले जातील किंवा आपण ह्या वर्षी दिवाळी लवकर असल्यामुळं कदाचित कापणी चालू असणार आहे, तेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बस नको. हे बघा मस्ती कशी करते. बस नको, चाल. चल. बस, उभी राहा.